दोन्ही साईडला जे आकार जोडायचा, बरोबर. जे आकार जोडताना काय करायचं, इथे एक साईडला तुम्हाला लेफ्याला शिकवलं मी. समजा इथून आता अर्धा इंचावर टीप मारायची, तर वरून अर्धा इंच टीप मारली ना, 1 इंच होती तर गॅप सोडून परत खाली टीप मारायची, म्हणजे ती फोल्ड करता येईल असं. आणि वरून 1 इंच फोल्ड करून टाकायचं, बरोबर. नसन फोल्ड करायचं तर इलास्टिक लावण्याची पद्धत सेम, त्याच्यामध्ये बदल करायचा नाही. कशी पद्धत, दोन्ही साईडने अर्धा इंचने जे आकार जोडून घ्यायचा, घेतला, वरून फोल्ड करून टीप मारून घ्यायची, त्याची इलास्टिक घालायचं जसं मी सांगितलं तसं. इलास्टिक किती कमी करायचं, कमरेपेक्षा हो, बस तेवढं इलास्टिक फोल्ड करायचं, त्याच्यामध्ये घालून फोल्ड करून टीप मारायची, त्याला सेम टीप मारायची, त्याच्यात काहीच बदल नाही. जे आकार जोडला, जे आकार जोडल्याच्या नंतर काय होणार आहे, पॅन्ट अशी सरळ करायचा अशी, आणि बॉटमला टीप मारून दोन्ही पायाला सोबत टीप मारायची. 3 टीप मध्ये प्लाझो तयार. कसं करणार, वरून कमी करू शकतो ना दादा, वरून सरळ फोल्ड करू शकतो आपण, बरोबर. हा, याच्यामध्ये याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहे. ब्लाऊज सारखं याच्यात काळजी करणे म्हणजे टेन्शन नाहीये, एवढाच कपडा आहे जमेल का नाही, याच्यामध्ये सगळे ऑप्शन आहेत. तुमच्याकडनं जरी समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडनं टॉप शिवताना असं वाटलं एखाद्या लेडीजला पोट जास्त आहे, लक्षात घ्या, छातीचं माप जास्त आहे, पोट जास्त आहे, मग तुम्ही एक्झॅक्ट उंची घेतली ना, तर कधी कधी बघितलं तुम्ही असा टॉप घालताना तरंगतो पडून, पोटामुळे म्हणा किंवा छातीमुळे असा तरंगतो, तो विचित्र वाटतो, कम्फर्टेबल दिसत नाही. त्यावेळेस तुम्ही उंची जास्त ठेवायची, आणि उंची घेताना म्हणजे ते पुढून घ्यायचं मी तुम्हाला सांगितलंय, बरोबर. पहिल्या वेळेस माप घेताना जर पोटाचा भाग जास्त असेल तर उंची घेताना कुठून घ्यायची ते तुम्हाला मी सांगितलंय. अवघड असं काही नाहीये. हे बघा, आता ही जरी मी पॅन्ट ठेवली अशी इथे गडी करून, हे बघा दिसतंय तुम्हाला, प्लाझोचा आकार दिसतोय कांचनताई. नाही नाही, इथे स्किल वापरायचे, स्किलनी छान आकार येतो. नाही खाली टोप दिसत पायाजवळ. नाही अहो, ते सिंथेटिक आहे ना, इथे कपडा सिंथेटिक आहे ना, तो ओढला का असं होतं. याला टीप मारून घेणार मी खाली बॉटमला अशी. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर समजा वर्षाताई मांडीचं माप नाही, बरोबर, मग हे माप तर आपल्याकडे आहे कमरेचं, ठीक आहे. कमरेच्या मापाच्या जेव्हा घेतो आपण, तर आता समजा थोडक्यात इथे आपलं किती आलं, प्रतिभाताईंचा आणि नम्रता जवळजवळ सेम आलाय, अर्धा पाऊण इंचाचा फरक पडलाय, ठीक आहे. समजा इथे आपल्याला 12 इंच, मग 12 इंच आल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, इथे पण तेवढंच घ्यायचं खाली, आणि त्याच्यापेक्षा अर्धा ते 1 इंच आतमध्ये घ्यायचं, जास्त नाही, 1 इंचापर्यंत. जेवढं कमरेत आले सरळ करून घ्या, 1 इंच आतमध्ये घ्या, तिथून पुढे बॉटम ठेवा. थाईचं माप नसेल तरच ऑप्शन आहे, कारण आतापर्यंत जेवढे आपण प्लाझो कटिंग केल्या त्यांचं हे माप आणि हे माप जवळजवळ सेम येतं, पण सीटचा उतार चुकता कामा नये. आणि सीट मध्ये तुम्ही कन्फ्युजन असाल तर तुम्ही 14 इंच जरी ठेवलं, एखाद्याचं रॅन्डम माप नाही का म्हणतो आपण रेडीमेड टाईप, जर तुम्हाला असं वाटलं की आता सीटचा उतार समजत नाही तर 14 इंच ठेवला तरी चालेल, ठीक आहे. जर रेडीमेड सारखं बनवायचं किंवा एखादं बोललं की माझी उंची एवढी आहे आणि कंबर एवढे एक अंदाजे बनव, मग 14 इंच ठेवायचे, म्हणजे ते मोठं येतं सीटचं माप, थोडीशी लूज चालते पॅन्ट. दुसरी गोष्ट, एखाद्या वेळेस जर मुलगी असेल, लहान मुलगी असेल, तब्येत बारीक असेल, 26, 27, 28, 30, 25 असे माप असतील, 32, 34 पर्यंत असेल, 36च्या आतमध्ये असेल तर परफेक्ट जे भाग येतात ते ठेवा. काही लुजिंग ठेवायचं किंवा जास्त मार्जिन ठेवायची गरज नाही. पण माप एकदा तुमचं 40च्या पुढे गेलं, ठीक आहे, तब्येत जास्त आली, अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, लुजिंग. आता मला एक सांगा, तुमच्याकडे जर एखादी यंग मुलगी आली तर त्यांचं थाईचं माप लगेच कळणार आहे तुम्हाला घ्यायला, पण एखादी जाडजूड बाई आली खूप, तर मग कधी कधी अवघडल्यासारखं होतं माप घ्यायला, लक्षात आलं. थाईचं एक्झॅक्ट माप भेटत नाही, आणि हे प्रॉब्लेम माप घेताना फेस करावे लागतात बऱ्याच वेळा. मग याच गोष्टींसाठी आपल्याला त्यावेळेस अर्धा इंच लूज ठेवायचं. आता हे बघा, आता याच्यामध्ये शिवण्याची इंच वाढवलेलं, वरती जे आकाराचं तिथे पण वाढवायचं का, कुठे मार्किंग इथे जे आकाराचं तिथे वरती पण वाढवायचं का मार्जिन थोडंसं. जास्त जाड असेल तर वाढवा, बारीक तब्येत असेल तर नका वाढवू, 5 इंच. हे बघा, आता काय केलं बघा, मी पॅन्ट सरळ केली, बरोबर. आता शिवण्याची पद्धत कशी आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो.